रामकृष्ण हरी म्हणतो, लगेच मला चिठ्ठी आले, हो तुम्ही रामकृष्ण हरी म्हणलं किती वेगळा अर्थ काढेल. यायला त्याला काय अक्कल आहे वा अर्थ काढायची. बीड नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काल उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा झाली आणि या जाहीर सभेमध्ये त्यांनी विकासाच्या मुद्द्यासह नगरपालिका आमच्या ताब्यात कशासाठी द्यायची आहे, ज्या प्रकारे बारामतीचा विकास केलाय त्याच प्रकारे बीडचा विकास करण्यासाठी आमच्या हातात पूर्ण सत्ता द्या, आम्ही बीडचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाहीत, असं वक्तव्य अजित पवार यांनी कालच्या जाहीर सभेत केलं. परंतु हे बोलत असताना त्यांनी रामकृष्ण हरी हा उल्लेख केल्यामुळे त्यांचा तेच कट करून जे काही सोशल मीडियावर त्यांचं ते वाक्य फिरवलं जात आहे याचा आमदार संदीप क्षीरसागर म्हणजे बीडच्या तुतारीला मोठा फायदा होईल असं बोललं जात आहे. परंतु यामध्ये सत्य काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. विशेषतः आपण अजितदादा काय म्हणलेत हे एकदा ऐकून घेऊ. आता मी कुठे गेलो, माझे मुस्लिम बांधव भेटले तर मी त्यांना सलाम वालेकुम म्हणतो किंवा शेवट आपण खुदा हाफिज म्हणतो. आपण कुणी भेटलं तर रामराम पण करतो. आपण वारकरी संप्रदायाचे लोक भेटलो की रामकृष्ण हरी म्हणतो, लगेच मला चिठ्ठी आले, हो तुम्ही रामकृष्ण हरी म्हणलं किती वेगळा अर्थ काढेल. यायला त्याला काय अक्कल आहे वा अर्थ काढायचे. मी चांगल्या भावनेने मी माऊली आणि तुकाराम महाराज यांच्या भागात नाही येतोय, देवळावंदी. आपण बा पांडुरंग आपला विठ्ठल त्या ठिकाणी पंढरपूरला आहे, त्याच्यावर वेगळा अर्थ काढू नका रे. तुमच्या मनात शंका आहे, तुम्ही तुमचं मन स्वच्छ ठेवा. तुम्ही चुकीचा विचार देखील मनात आणू नका. तर समाज चांगला बनेल, तर समाज पुढे जाईल. त्याच्यामुळं ही बीड किंवा मराठवाडा संतांची भूमी आहे आणि संतांच्या भूमीमध्ये आल्यानंतर वारकरी संप्रदाय मोठा आहे, त्याच्याकरता मी म्हटलं ह्याच्यातनं वेगळा अर्थ कृपा करून माझ्या लाडक्या बहिणींनी पण काढू नये. काही लोक तर अजित पवार ज्या वेळेस बोलत होते त्यावेळेस त्यांचा बोलण्याचा भाव कदाचित वेगळा असेल किंवा ते बोलून गेले असतील किंवा त्यामध्ये काहीतरी ठरवून त्यांना ते बोलायचं होतं असं राजकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे की विश्लेषण काहीतरी दादांना संदेश द्यायचा आहे अशी ही चर्चा आहे. परंतु ज्यावेळेस दादा त्यात बोलतायत त्यात ते संपूर्णपणे आपण एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर कशा प्रकारे नमस्काराची पद्धत आहे, रामराम आहे, त्याच प्रकारे वारकरी संप्रदायामध्ये आपण भेटल्यानंतर रामकृष्ण हरी म्हणतो असं त्यांचं वक्तव्य होतं. परंतु त्यांच्या या वक्तव्याचा अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. एकूण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर लक्षात येते की त्यांचा भाव काय होता. परंतु जे काही सोशल मीडियावर सुरू आहे यामुळे दादांनी काहीतरी संदेश दिलाय असं बोललं जात आहे. नेमकं तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय आणि या वक्तव्याचा काही परिणाम बीडमध्ये होईल का? तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा.